यानंतर बातमी घोटाळ्याच्या संदर्भातली। बाळगंगा धरणाच्या कामाची किंमत शेकडो पटींनी वाढवून कोट्यवधींचा घोटाळा केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक खात्यानं 30,000 पानांचं आरोपपत्र दाखल केलंय। विशेष म्हणजे यात अजित पवार वगळता एफए कन्स्ट्रक्शनचे भागीदार आणि जलसंपदा विभागाच्या 7 अधिकाऱ्यांच्या आरोपपत्रात नाव आहे। दरम्यान अजित पवार यांची बाळगंगा घोटाळ्यात नेमकी काय भूमिका आहे याची चौकशी सुरू असल्याचं लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं म्हटलंय। ज्या पद्धतीने हे सगळं चालू आहे हे असं बघता केवळ लहान अधिकाऱ्यांचे बळी दिले जात आहेत असं दिसतंय आणि मोठी मासळी जी आहे ती मोकाट सोडली जाते आहे असंच वातावरण दिसतंय। तास चर्चा झाली। गेल्या 2 वर्षात शिवसेनेच्या प्रलंबित कामांची मोठी यादी तयार झाली आहे, मात्र त्यावर कुठलीही कारवाई मुख्यमंत्री करत नाहीत अशी शिवसेनेच्या आमदारांची आणि नेत्यांची तक्रार आहे। त्यामुळे नाराज शिवसेनेचे नेते आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली। यावेळी शिवसेनेच्या नेत्यांनी विभागनिहाय कामाची लेखी माहिती मुख्यमंत्र्यांना दिली। यानंतर मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंनी सर्व अडचणी समजून घेतल्या। एकंदरीत विकास कामांसाठी कुठेही जो काही निधी लागेल तो निधी अपुरा पडणार नाही अशा प्रकारची खात्री आणि ग्वाही मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली आहे। आणि मग पाण्याचं समन्वय वाटप असेल, रस्ते असतील, मुंबई गोवा महामार्ग असेल, असे अनेक राज्यातले रस्ते या संदर्भात देखील या बैठकीमध्ये चर्चा झालेली। यानंतर मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी, कारण मेट्रो 7च्या कामाचा श्रीगणेशा करत MMRDAनं पश्चिम द्रुतगती मार्गावर बॅरिकेटिंगचं काम सुरू केलंय। अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व असा मेट्रो 7 प्रकल्पाचा मार्ग आहे। 16.5 किलोमीटरच्या या मार्गादरम्यान 14 मेट्रो स्थानकं उभारण्यात येतील। फक्त 30 महिन्यात मेट्रो 7 प्रकल्प पूर्ण करण्यात येईल अशी माहिती MMRDA कडून देण्यात येते आहे। मेट्रो 7ची ताशी 70,000 प्रवाशांना वाहून नेण्याची क्षमता असेल। दरम्यान मेट्रो 2B आणि मेट्रो 4 या दोन्ही प्रकल्पांना 15 दिवसात मंजुरी मिळण्याची शक्यता MMRDAने वर्तवली आहे। DN नगर, अंधेरी पश्चिम आणि मानखुर्द असा मेट्रो 2B प्रकल्पाचा मार्ग असणार आहे। माननीय मुख्यमंत्र्यांचा देखील मानस आहे की 3 वर्षामध्ये डिसेंबर 2019 पूर्वी कमीत कमी मेट्रो 7 आणि 2A पूर्ण झाली पाहिजे। त्या दृष्टिकोनातून प्रत्येक दिवस आपल्याला महत्त्वाचा आहे। आयडियली पावसाळा संपल्यानंतर कामाला आपल्याला सुरुवात करता आली असती, परंतु पावसाळ्यामध्ये देखील लोकांना कमीत कमी इनकन्व्हिनियन्स आपण करणार आहोत। काळा पैसा देशाच्या विकासातला मोठा अडसर आहे, त्यामुळे काळ्या पैशाविरोधात जनआंदोलन उभारण्याची गरज व्यक्त करत अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा रणशिंग फुंकलंय। अहमदनगरमध्ये झालेल्या संविधान मोर्चा आणि भारतीय जनसंसद जनजागृती अभियानात ते बोलत होते। माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत, विजय पांढरे, अशोक सब्बन यांच्यासह या जनजागृती अभियानाला सुरुवात करण्यात आली। लवकरच देशभरात काळ्या पैशाविरोधात आंदोलन छेडण्यात येईल अशी माहिती यावेळी अण्णांनी दिली। राज्यात मंत्र्यांची वेतनवाढ झाली, मात्र राज्यमंत्री रणजित पाटील यांनी वेतनवाढीची रक्कम विनाअनुदानित शिक्षकांच्या संघटनेच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतलाय। जोवर विनाअनुदानित शिक्षकांच्या खात्यात अनुदान जमा होत नाही तोवर वेतनवाढीची रक्कम शिक्षकांच्या खात्यात जमा करेन असा पवित्रा रणजित पाटलांनी घेतलाय। त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या जवळचे मानले जाणारे रणजित पाटीलच सरकारच्या विरोधात छुपे आंदोलन करण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हटलं जात आहे। पहिल्यांदा 12-13 वर्षानंतर आशेचं किरण दिसून 20% अनुदान आपण त्यांना दिलं। ते जोपर्यंत त्यांच्या खात्यात जमा होत नाही, त्यांचा न्याय हक्क आणि त्यांना अपेक्षित असलेलं अनुदान, तोपर्यंत ही फरकाची वेतनवाढ जी झालेली आहे ती वेतनवाढ मी त्या समितीसोबत जुळलेलो आहे। पहिले कायम विना अनुदानित कृती समिती होती, ती नंतर विना अनुदानित कृती समिती झाली। त्या कृती समितीला ही फरकाची रक्कम त्यांच्या अकाउंटमध्ये जमा करेल जोपर्यंत त्यांचा ते अनुदान त्यांना प्राप्त होईल। आजच्या 9 ऑगस्ट क्रांती दिनाच्या मुहूर्तावर भाजपनं भ्रष्टाचार छोडो, गरिबी छोडोचा नारा दिलाय। मात्र या कार्यक्रमावर काँग्रेसनं प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। संघ आणि भाजपचा हा इतिहास बदलण्याचा प्रयत्न आहे असा गंभीर आरोप
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केलाय. 9 ऑगस्टला नवीन कार्यक्रमाची घोषणा करून संघ आणि भाजप नवा इतिहास लिहू पाहत आहे आणि गांधीजींनी दिलेल्या लढ्याचा पुढच्या पिढीला विसर पडावा हा यामागचा हेतू आहे असा आरोपही निरुपम यांनी केलाय. त्यामुळे क्रांती दिनाच्या कार्यक्रमावरून नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे. राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचा प्राथमिक शिक्षक सेनेकडून जळगावमध्ये सत्कार करण्यात आला. हा सत्कार समारंभ गुलाबराव पाटलांनी अनेक गमतीदार किस्से सांगितले. यावेळी बोलताना ते म्हणाले की एक काळ असा होता, गणपती आले की पोलीस मला नोटीस देण्यासाठी मागे फिरायचे. मात्र काळ बदलला आणि मी मंत्री झाल्यापासून आता त्यांचीच गाडी माझ्या पुढे मागे असते. अशा प्रकारचे उदाहरण देऊन विनोदाची फटकेबाजी त्यांनी केली. ज्या सावित्रीच्या पात्रात महाडची दुर्घटना घडली तिच्यात शेकडो मगरींचा वावर असल्यानं शोधकार्यात अडथळे येत आहेत. महाड दुर्घटना झाल्यानंतर मदतीला जाणाऱ्या स्थानिकांमध्येही मगरींची भीती असल्याचं दिसून येत आहे. महाबळेश्वरमध्ये उगम पावलेली सावित्री थेट श्रीवर्धनमध्ये अरबी समुद्राला मिळते. त्यातील महाडच्या विसावा हॉटेलपासून ते गांधारी दरम्यान मोठ्या प्रमाणात मगरी दिसतात. गेल्या 20 वर्षात मगरींमध्ये झपाट्यानं वाढ झाली आहे. त्यामुळे हा परिसर मगर प्रवण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. ऑलरेडी डिक्लेअरच केलेलं आहे की मगर प्रवण क्षेत्र आहे म्हणून. ह्या मगरी कमसे कम 5 ते 6 फुटाच्या मगरी आहेतच आणि त्यांची पिलं जी असतील पाठीवरती वेगळी असतात, पण ती प्रत्यक्ष म्हणजे नदीच्या काठीवरती असतात. योगगुरू रामदेव बाबांच्या पतंजलीच्या उत्पादनांना बाजारात चांगली मागणी असताना आता महाराष्ट्रात पतंजलीचं मॉल सुरू करण्यात आलंय. राज्यातील पहिला मॉल सुरू करण्याचा मान बीडला मिळालाय. बीडमधल्या छत्रपती संकुलात हा मॉल सुरू झालाय. पतंजलीचे राज्याचे प्रभारी श्रीराम लाखे यांच्या संकल्पनेतून हा मॉल सुरू करण्यात आलाय. या मॉलमध्ये पतंजलीचे 480 वस्तू मिळणार असून पतंजली चिकित्सालयही कार्यरत राहणार आहे. गुजरातच्या उनामध्ये दलितांना झालेली मारहाणीची घटना पूर्वनियोजित होती असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. ते मुंबईतल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. लोकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी RSS त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मारहाण करण्याचं काम करत आहे असा घणाघाती आरोपही आंबेडकर यांनी यावेळी केला. जे काही प्रचारक नेमण्यात आलेले आहेत RSSच्या मार्फत, विश्व हिंदू परिषदेच्या मार्फत, त्याच्यानंतर गोरक्षक सोसायटीच्या वतीने, त्यांच्यापैकी कोणीतरी असा व्यवहार झालेला आहे आणि आता 2 गायी या असणाऱ्या मेलेल्या गायी ज्या आहेत त्यांना असणारं चमडी काढण्यासाठी घेऊन गेला जाईल असं कोणीतरी सांगितलेलं आहे. गुजरातच्या उनामध्ये दलितांना झालेल्या मारहाणीमागे भाजपच्या बदनामीचा कट आहे असा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते राहिलेले मागो वैद्य यांनी केलाय. ते नागपुरात बोलत होते. त्या स्वयंघोषित गोरक्षकांशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संबंध नाही. त्यामुळे सरकारनं आरोपींवर तातडीनं कारवाई करावी अशी मागणीही वैद्य यांनी केली. की गोरक्षेच्या नावावर काही लोकांनी कायदा हातात घेऊन अन्याय्य कृती केलेली आहे. गुजरातमध्ये उन्हामध्ये तर माझा दाट संशय आहे की BJPला बदनाम करण्यासाठी कोणातरी कारस्थान आहे.